बिद्री साखर कारखान्याला अडचणीत आणणाऱ्या सरकारचा अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. 50 खोके एकदम ओके. 50 खोके एकदम ओके. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. डोकं वर पाय. प्रकाश आंबेडकरांचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. 50 खोके एकदम ओके. आंबेडकरांचं करायचं काय असं म्हणा. या आंबेडकरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. करायचं काय? खाली डोकं वर पाय. 50 खोके. एकदम ओके. आजचं जे आंदोलन जे आहे ते बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे जे परवाना रद्द केलेला आहे, विक्री परवाना आणि प्रोडक्शन परवाना, या परवान्याच्या विरोधात आहे. हा परवाना डायरेक्ट बंद केला, म्हणजे त्यांनी जी कारवाई केली, रात्रीची कारवाई केली, आणि त्या रात्रीच्या कारवाईनंतर नोटीस देऊन संचालकांचं किंवा साखर कारखान्याचं म्हणणं ऐकून घेऊन मग ही कारवाई करणं अपेक्षित होतं. ही अचानक केलेली कारवाई जी आहे या कारवाईच्या विरोधातलं हे मोठं आंदोलन आहे, आणि हे असं आंदोलन आम्ही पुन्हा पुन्हा करणार आहोत. जोपर्यंत कारवाई मागं घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन हे उभा राहिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने आहेत. त्या अनेक कारखान्यांच्याकडे कोजन, डिस्लरी अनेक प्रकल्प आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा असे प्रकल्प असणारे कारखाने आहेत. बिद्री कारखान्यानंच काय केलंय की हा प्रकल्पाला सरकार विरोध करते किंवा धाडी टाकते. मानसिकता प्रत्येकाची असते, आपल्या कारखान्यानं पुढे जावं, 4 शेतकऱ्यांना पैसे जादा मिळावेत, त्यासाठी कारखाना बाय प्रॉडक्टसाठी काहीतरी प्रोजेक्ट उभा करत असते. मग प्रत्येक ठिकाणी आपापले कारखाने, नेते मंडळी त्या ठिकाणी बाय प्रॉडक्टसाठी प्रकल्प उभा करतात. मग बिद्री कारखान्यातला प्रकल्प उभा करत असताना काय अडचण करायची? मग सरकारची भूमिका म्हणजे बिद्रीकडे बघणारे, बिद्रीने कमी दर दिला का बिद्रीच्या कारखाना कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना दर परवडलेला नाही किंवा काय नाही, अशी कुठलीही बाब नसताना जर एखादा प्रोजेक्ट उभा करत असेल बिद्री, तर त्याला सरकार अशा पद्धतीनं अडवं का जाते? आता मागणी काय आहे तहसीलदारांच्याकडे आणि किती दिवसात कुठल्याही परिस्थितीत हा प्रोजेक्ट पुढे गेल्याशिवाय शेतकऱ्याच्या पदरात 200-300 रुपये जादा भाव मिळणार नाही, आणि आमच्या पदरात जर 200-300 रुपये जादा भाव पडणार असेल तर कुठल्याही सरकारला सुद्धा आम्ही ऐकणार नाही. कारण कुठं महाराष्ट्रामध्ये असं काही नाही की मोगलाई नाही आहे, फक्त बिद्री कारखान्याचाच प्रकल्प अडवायचा.